नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भूगोलावर सह्याद्री व सह्याद्री पर्वताच्या उपरांगा यावर आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारताना दिसतो। मग ते राज्यसेवा असो, कंबाईन असो, ग्रुप सी असो, ग्रुप बी असो, सरळ सेवा असो की पोलीस भरती असो, जर MPSCच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचे आपण ॲनालिसिस केले तर यावर आपल्याला ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024ला प्रश्न दिसतो। त्यानंतर फॉरेस्ट मेन्स 2023ला प्रश्न आहे, त्यानंतर STI मेन्स 2023ला प्रश्न आहे, त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 पूर्व परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न दिसतो आपल्याला। त्यानंतर कंबाईन ग्रुप बी 2022ला याच्यावर प्रश्न आहे, त्यानंतर कंबाईन ग्रुप सी 2019 पूर्व परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारताना दिसतो। तर हे प्रश्न आपण ॲनालिसिस केले तर तीन प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात बघा। कशा प्रकारचे तर एकतर आपल्याला ह्या नद्या आणि पर्वतरांगा यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे नद्यांचा आणि पर्वतरांगांचा योग्य क्रम लावा अशा प्रकारचा एक प्रश्न विचारताना दिसतो। किंवा बघा पर्वतरांगा दोन पर्वतरांगाच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरा आहे किंवा कोणत्या दोन नदी खोऱ्याच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारताना दिसतात आणि फ्री मार्क असतात। त्याच्यामुळे हे तुम्हाला ट्रिकनुसार किंवा काहीतरी करून अशा कॉन्सेप्टनुसार तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। तर बघा यामध्ये एक ट्रिक आपण सांगितलेली आहे। ट्रिक अशी आहे बघा कोणती तर 7 तापी 7 गोदा हरे भीमा शंभू कृष्णा, म्हणजे इथे जर आपण पाहिलं बघा विंध्य पर्वतरांग आणि सातपुडा पर्वतरांग या दरम्यान नर्मदा नदीचं खोरा आहे। विंध्य पर्वतरांग आपल्याला लक्षात ठेवायचे आहे पर्वतरांगा, ठीक आहे। मग इथे बघा 7 तापी 7 गोदा म्हणजे सातपुडा आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांग या दरम्यान तापी नदीचं खोरं आपल्याला दिसते। त्यानंतर सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दरम्यान आपल्याला बघा गोदावरी नदीचं खोरं आहे, गोदावरी नदीचं खोरं आहे। त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या दरम्यान भीमा नदीचं खोरं दिसते आपल्याला। त्यानंतर शंभू महादेव पर्वतरांगेच्या दक्षिणेला गेलो तर कृष्णा नदीचं खोरं आहे। तर हे आपल्याला एकतर क्रम लक्षात ठेवावा लागेल किंवा कोणत्या दोन पर्वतरांगाच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारताना दिसतात। तर हे आपल्याला फ्री मार्क असतात, हे आपल्या हातून गेलेले नाही पाहिजे, ठीक आहे। तर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा। थँक्यू।